नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण DAP खताबद्दल माहिती घेणार आहेत. DAPचा फुल फॉर्म डाय अमोनियम फॉस्फेट असा आहे. DAPमध्ये नायट्रोजनचं प्रमाण 18% आणि फॉस्फरसचं प्रमाण 46% असते. सल्फरचं प्रमाण हे अतिशय नगण्य राहतं. ते आवश्यकही असतं, पण महत्त्वाचा घटक यामध्ये फॉस्फरस आहे. तर म्हणूनच या खताला 1846 असेही म्हणतात. DAPमध्ये पोटॅशचं प्रमाण हे 0 राहते. तर DAPचे काय काय फायदे असतात तर ते आपण जाणून घेऊ. DAPमुळे मुळांची वाढ जलद गतीने होते. DAPमधील फॉस्फरस मुळांच्या सुरुवातीच्या आणि बळकट वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळे रोपांची मातीत पकड मजबूत होते आणि त्यांना पोषक तत्त्वे शोषून घेण्यात मदत होते. DAPमुळे चांगली उगवण होते. पेरणीच्या वेळी वापरल्यास पिकाला उत्तम आणि जलद सुरुवात मिळते. फूल व फळधारणा यामध्ये वाढ होते. फॉस्फरसमुळे पिकांमध्ये फूल आणि फळांची चांगली वाढ होते, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते. DAPमुळे पिकांमध्ये एक स्थिरता येते. नायट्रोजनमुळे झाडांना तातडीने ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यांची एकूण वाढ आणि आरोग्य सुधारते. DAPमध्ये असलेले फॉस्फरस पाण्यात लवकर विरघळते, ज्यामुळे ते पिकांना त्वरित उपलब्ध होते. DAPचा जास्त करून वापर धान्य पिकांमध्ये गहू, भात, मका, बाजरी, डाळी, कडधान्यांमध्ये तूर, हरभरा, मूग, उडीद, तसेच तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन, भुईमूग, मोहरी आणि इतर पिकांमध्ये ऊस, कापूस, केळी तसेच इतर जवळपास सर्वच पिकांसाठी हे उपयुक्त आहे. DAP खताचा वापर प्रामुख्याने बियाणे पेरणीच्या वेळी किंवा पेरणीपूर्व किंवा पेरणीसोबत केला जातो, कारण सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या विकासासाठी फॉस्फरसची सर्वाधिक गरज असते. हे खत मातीमध्ये बियाणांच्या जवळ परंतु थेट संपर्कात येणार नाही अशा पद्धतीने DAPचा वापर जर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात केला तर आपली माती आम्लधर्मी होते, म्हणजेच ॲसिडिक होते. त्यामुळे आपण जी सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा केलेला असतो तर ॲसिडिक झाल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा फार कमी प्रमाणात होतो. त्यामुळे एकूण आपल्या उत्पादनात परिणाम होऊ शकतो. म्हणून याचा वापर संतुलित पद्धतीने करावा, आपल्या जमिनीचा व्यवस्थित अभ्यास करून. हे खत दिल्यानंतर जमिनीमध्ये प्रॉपर ओलं असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या आर्द्रतेच्या सहाय्यताने परिपूर्ण खताचा लाभ मिळेल आपल्या पिकाला आणि उत्पादनात वाढ होईल. ज्या वेळेस DAP खताची टंचाई असते त्यावेळेस आपण NPK या अन्नद्रव्याचा आधार घेऊ शकतो आणि आपली पूर्तता पूर्ण करू शकतो.